नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 29 मार्च 2024, वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत यांच्यामध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या न्यूजला या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। मागच्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांची अशी डिमांड होती की सर, लोकसत्ता न्यूजपेपर बरोबर तुम्ही इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत यामधील न्यूज ही ज्या स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्यांना कव्हर करत चला जा। मग त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आता आपण इथून पुढे लोकसत्ता, द इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत त्यांना या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे ती या ठिकाणी आपण सुरुवात करूया। आजच्या डिस्कशनमध्ये आपण मनरेगा, वित्तीय तूट, कोर सेक्टर, श्रीहरिकोटा, इंडिया चायना बॉर्डर यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत आणि त्यांचा आधार घेऊन जे काही आपले MCQ क्वेश्चन आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो, आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती मनरेगा संदर्भात आहे। तर या ठिकाणी सरळ न्यूज पाहूया। मनरेगाच्या मंजुरीत 4 ते 10% वाढ, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी जी काही रोजगार आहे आणि रोजगार हमी हक्क आहे त्या संदर्भात मनरेगाला आपण सर्वजण ओळखतो। मनरेगाचा जो काही फुल फॉर्म आहे ज्याला की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असे म्हणतो, त्याला आपण शॉर्टमध्ये मनरेगा असे म्हणतो आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारत सरकारने मनरेगा कोणत्या वर्षी लागू केला, अशा प्रकारचा आपला बेसिक या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्या समोर आहे मित्रांनो 2002, पर्याय बी 2005, पर्याय सी आपल्याकडे आहे 2010 आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे 2015। तर भारत सरकारने सन 2005 साली या ठिकाणी मनरेगा या ग्रामीण भागातील कुटुंबांना जे काही हमीचा रोजगार आहे तो हमीचा रोजगार देण्यासाठी कायदा केला आणि तो कायदा म्हणजेच मनरेगा कायदा असे म्हणतो, जो की 2005 मध्ये पास झाला। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, मनरेगाचे प्राथमिक उद्दिष्ट काय, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्यासमोर आहे ग्रामीण कुटुंबांना सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न प्रदान करणे, पर्याय बी आपल्यासमोर आहे ग्रामीण कुटुंबांसाठी रोजगाराच्या संधींची हमी देणे, पर्याय सी आपल्यासमोर आहे कृषी निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि शेवटी पर्याय डी मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर आहे ग्रामीण लोकसंख्येसाठी अन्न अनुदान देणे। तर मित्रांनो, जशी की आपण चर्चा केलीच आहे की मनरेगाचे जे काही प्राथमिक उद्दिष्ट आहे ते आहे ग्रामीण भागातील जे काही कुटुंब आहेत त्यांना रोजगाराची हमी देणं, म्हणजे वर्षामध्ये कमीत कमी 100 दिवस रोजगाराची त्यांना गॅरंटी देणं, हे या ठिकाणी मनरेगा कायदा पास करण्यामागचं उद्दिष्ट होतं। आणि या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। मित्रांनो, या ठिकाणी आजची आपली जी काही पुढची न्यूज आहे ती आहे वित्तीय तुटी संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। वित्तीय तूट 15 लाख कोटीवर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 14 वर तुम्हाला दिसून जाईल। फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत यावर्षी जी काही एकूण वित्तीय तूट आहे ती 15 लाखाच्या वेशीवर पोहोचली आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी सर्वप्रथम वित्तीय तूट म्हणजे काय हे आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया आणि त्यानंतर जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल, जे काही सरकार आहे या ठिकाणी आपण भारत सरकार घेत आहोत। आता भारत सरकारला त्यांचं उत्पन्न आणि त्यांचा खर्च अशा प्रकारच्या 2 बाबी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी सरकारला जे काही उत्पन्न भेटत असतं मित्रांनो, ते उत्पन्न सरकारला कराच्या माध्यमातून भेटतं आणि सरकारचा जो काही खर्च असतो, मग सरकारचे नोकर वर्ग असेल किंवा जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यावर सरकारला खर्च करावा लागतो, तो खर्च या ठिकाणी असतो। मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 2023 या सालामध्ये भारत सरकारला जे काही कर मिळणार आहे किंवा भारत सरकारचं जे काही उत्पन्न आहे ते आहे फॉर एक्झाम्पल 100 कोटी रुपये। आणि या ठिकाणी 2023 या सालामध्ये सरकारचा होणारा जो काही खर्च आहे तो आहे फॉर एक्झाम्पल 110 कोटी रुपये। म्हणजेच या ठिकाणी 10 कोटीचा डिफरन्स आपल्याला पाहायला भेटतोय आणि हे जे 10 कोटी आहे याला आपण वित्तीय तूट असे म्हणतो। म्हणजेच ज्या ठिकाणी सरकारचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो
त्या प्रकारची जी काही स्थिती असते त्याला आपण राजकोषीय तूट किंवा फिजिकल डेफिसिट असे म्हणतो. तर या ठिकाणी वित्तीय तूट म्हणजे काय हा पॉईंट समजून घेतल्यानंतर यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. भारतात वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन कायदा, ज्याला की आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट असे म्हणतो, तो लागू करण्यात आला. याच्या मागचे कारण काय, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी आपला पर्याय ए आहे वित्तीय तूट वाढवणे, पर्याय बी आपल्यासमोर आहे वित्तीय तूट कमी करणे, पर्याय सी या ठिकाणी आहे वित्तीय तूट रद्द करणे, आणि या ठिकाणी पर्याय डी आपल्यासमोर आहे वित्तीय तूट स्थिर पातळीवर ठेवणे. तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट हा जो ऍक्ट आहे पास करण्यात आला, हा कायदा आणण्याचं मुख्य कारण म्हणजे जी काही वित्तीय तूट भारतामध्ये वाढत आहे ती वित्तीय तूट कमी करणे हे प्राथमिक उद्देश किंवा या ठिकाणी महत्त्वपूर्ण कारण FRBM ऍक्ट पास करण्याचं होतं. जी काही वित्तीय तूट असते म्हणजे जी काही शिल्लक असते ती आपण व्याज घेऊन या ठिकाणी पूर्ण करत असतो. म्हणजेच या ठिकाणी वित्तीय तुटीला व्याज निर्माण करणारी तूट असंही या ठिकाणी म्हणतात. तर या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील पर्याय बी. पाहूया प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते राजकोषीय तुटीच्या गणनेमध्ये समाविष्ट नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्यामध्ये पर्याय ए आहे मागील कर्जावरील व्याजाची देयके, पर्याय बी आपल्यासमोर आहे अनुदानावरील खर्च, सी परदेशातून मिळालेले अनुदान, आणि शेवटी पर्याय डी आपल्यासमोर आहे करातून मिळणारा महसूल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही परदेशातून किंवा विदेशी संस्थांकडून जे काही भारत सरकारला अनुदान भेटतं त्या अनुदानाचा सहभाग या ठिकाणी आपण जी काही राजकोषीय तूट आहे तिचं मापन करताना करत नाही. राजकोषीय तूट जेव्हा आपण मापन करतो त्यामध्ये आपण मागील वर्षी जे काही व्याज आहे ते व्याज जी काही देयक आहे त्याचा समावेश करतो. त्यानंतर सरकारने जे विविध क्षेत्रावर अनुदान दिले, सबसिडी दिली आहे त्याचाही या ठिकाणी आपण समावेश करतो. आणि सरकारला जे काही एकूण करातून, मग ते प्रत्यक्ष कर असेल अप्रत्यक्ष कर असेल, यातून मिळणारे जे काही एकूण उत्पन्न आहे तो महसूल आहे त्याचाही या ठिकाणी आपण समावेश करतो. परंतु परदेशामधून किंवा IMF असेल, वर्ल्ड बँक असेल यांच्याकडून काही प्रमाणात अनुदान या ठिकाणी भारत सरकारला भेटत असतं. त्यामागे भारतातून दारिद्र्याचं निर्मूलन करणं असेल, महिलांसाठी स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करणं असेल की वगैरे वगैरे अशा काही सुविधा असतात, त्यासाठी विदेशातून सरकारला या ठिकाणी अनुदान भेटत असतं. त्या अनुदानाचा समावेश आपण राजकोषीय तुटीची गणना करण्यासाठी करत नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी कोर सेक्टरवर आधारित आहे. सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया. कोर सेक्टर आउटपुट ग्रोथ स्पर्ट टू 6.7 इन फेब्रुवारी, अशा प्रकारची न्यूज द हिंदू या न्यूजपेपरवर पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल. सरळ या ठिकाणी जे काही कोर सेक्टर आहे म्हणजे आपली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमुख क्षेत्रे असतात, त्या क्षेत्राची जी काही ग्रोथ आहे, वृद्धी आहे, ती फेब्रुवारी महिन्यामध्ये 6.7% राहिलेली आहे. अशा प्रकारची ती न्यूज आहे. सरळ या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील जी प्रमुख कोर एरिया आहे त्या कोर एरियावर आले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते क्षेत्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख क्षेत्र मानले जाते, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्यासमोर आहे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र आणि सॉफ्टवेअर, पर्याय बी बँकिंग आणि वित्त क्षेत्र, सी कृषी आणि संलग्न उपक्रम, शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे कोळसा उद्योग, कच्चे तेल उद्योग, नैसर्गिक वायू उद्योग, रिफायनरी उत्पादने, वीज, पोलाद, सिमेंट. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही कोर एरिया आहे किंवा कोर सेक्टर आहे म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेचे जी काही प्रमुख क्षेत्रे आहेत त्यामध्ये कोळसा उद्योगाचा समावेश होतो, कच्चे तेल उद्योग, रासायनिक वायू उद्योग, रिफायनरी उद्योग उत्पादने, वीज, पोलाद, सिमेंट या क्षेत्राचा त्या ठिकाणी समावेश होतो. जी काही कोर सेक्टर आहे ती एकूण 8 आहेत. ही जी संख्या आहे ती आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. या 8 क्षेत्रांचा जर विकास झाला तर एकूण देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते, ज्याच्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मिती होते. जी काही देशामधून निर्यात आहे त्या निर्यातीस या ठिकाणी वाढ होते. त्याचबरोबर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणजे देशामध्ये एक पॉझिटिव्ह सायकल या ठिकाणी निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका जी असते ती 8 कोर इंडस्ट्रीजची, ज्यामध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, वीज, पोलाद, सिमेंट या उद्योगांचा समावेश होतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो
पर्याय डी. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात कोणत्या प्रमुख क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय ए आपल्यासमोर आहे स्टील उद्योग, पर्याय बी आपल्यासमोर आहे वीज उद्योग, पर्याय सी रिफायनरी उत्पादने आणि शेवटी पर्याय डी आपला आहे मित्रांनो सिमेंट उद्योग. तो जे काही भारताचं औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे त्या निर्देशांकामध्ये सर्वात जास्त योगदान या ठिकाणी वीज उद्योगाचे, वीज क्षेत्राचं असलेला दिसतं. म्हणजेच प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय बी. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो श्रीहरिकोटा या संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जे काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया. स्काय रूट एरोस्पेस of Vikram 1 launched successfully test fired to vehicle in आंध्र प्रदेश श्रीहरिकोटा, अशा प्रकारची न्यूज द हिंदू न्यूजपेपरच्या पेज क्रमांक 4 वरती तुम्हाला दिसून जाईल. अलीकडे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश हे जे पेज सेंटर आहे या पेज सेंटरवरून या ठिकाणी स्काय रूट एरोस्पेसचं विक्रम 1 हे जे रॉकेट आहे ते या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहे आणि ते सक्सेसफुली या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहे. त्या संदर्भात ती न्यूज आहे. सरळ या ठिकाणी श्रीहरिकोटावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. श्रीहरिकोटा बेटावर असलेल्या पेस स्पोर्टचे नाव काय किंवा पेस सेंटरचे नाव काय, अशा प्रकारच्या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्यासमोर आहे सतीश धवन अंतराळ केंद्र, पर्याय बी आपल्यासमोर आहे विक्रम साराभाई पेस सेंटर, पर्याय सी UR राव उपग्रह केंद्र आणि शेवटी पर्याय डी आहे आपल्या मित्रांनो पेस ॲप्लिकेशन सेंटर. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आंध्र प्रदेश या ठिकाणी असणारे जे काही श्रीहरिकोटा नावाचे बेट आहे या ठिकाणी जे काही पेस सेंटर आहे त्या पेस सेंटरला आपण सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण केलेले आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर राहील पर्याय ए. पाहूया प्रश्न क्रमांक 8. श्रीहरिकोटा कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये वसलेला आहे, हा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी पर्याय ए आपल्यासमोर आहे गोदावरी आणि कृष्णा नदी, पर्याय बी आपल्यासमोर आहे मित्रांनो गंगा आणि यमुना नदी, पर्याय सी आपल्याकडे आहे ब्रह्मपुत्रा आणि तिसदा नदी आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे मित्रांनो कावेरी आणि वेनगंगा नदी. आपल्याकडे जर काही आपल्या विद्यार्थी मित्रांनी जिओग्राफीचा थोड्याफार प्रमाणात अभ्यास जर केला असेल आणि त्यांना भारताच्या जिओग्राफी विषयी आणि भारतामध्ये ज्या काही नद्या आहेत त्यांचे स्थान कोठे कोठे आहे या संदर्भात जर थोडक्यात माहिती असेल तरीही ते या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकताय. या ठिकाणी गंगा आणि जी काही यमुना नदी आहे यांचं स्थान तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे हा जो उत्तर भारताचा एरिया आहे या एरियामध्ये गंगा नदी आणि यमुना नदी आपल्याला पाहायला भेटते. त्याच ठिकाणी जे काही आंध्र प्रदेशचा श्रीहरिकोटा आहे तो एरिया या ठिकाणी येतो. म्हणजे या ठिकाणी गंगा आणि यमुना नदी हा पर्याय आपला योग्य असू शकत नाही. पर्याय बी या ठिकाणी इलिमिनेट होतो. त्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा नदी आणि तिसदा नदी. या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती मानस सरोवर या ठिकाणी उगम पावते आणि सुरुवातीला ती पूर्वेला वाहत जाऊन नामच्या बरवा या ठिकाणी जे काही पर्वत आहे त्या पर्वताला वरसा घालून ती भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातून आसाम राज्यामध्ये प्रवेश करते. म्हणजे या ठिकाणी नॉर्थ ईस्ट एरियामध्ये ब्रह्मपुत्रा नदी आपल्याला पाहायला भेटतो. याचा अर्थ आंध्र प्रदेश आणि ब्रह्मपुत्रा नदीचा काहीही संबंध नाहीये. म्हणजेच या ठिकाणी पर्याय सी ही या ठिकाणी आपला इलिमिनेट होतो. आणि त्यानंतर आहे कावेरी नदी आणि वेगई नदी. या ठिकाणी जी कावेरी नदी आहे ती भारताच्या पश्चिम भागामध्ये उगम पावते आणि पुढे जाऊन ती बे ऑफ बेंगालला जाऊन भेटते. म्हणजेच या ठिकाणी कावेरी नदी आणि आंध्र प्रदेश यांचाही म्हणावा त्या प्रमाणात संबंध येत नाही. परंतु या ठिकाणी गोदावरी आणि कृष्णा नदी श्रीहरिकोटा या बेटाच्या दोन्ही बाजूंनी वाहताना दिसतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर राहील पर्याय ए. श्रीहरिकोटा हे 2 नद्या त्यांच्या मध्ये बसल्या आहेत त्या नद्या आहेत गोदावरी आणि कृष्णा नदी. पाहूया मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की या ठिकाणी इंडिया चायना बॉर्डर संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. इंडिया चायना ॲग्री ऑन रेग्युलर कॉन्टॅक्ट ऑन रिझॉल्व बॉर्डर स्टँड ऑफ, अशा प्रकारची न्यूज इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये पेज क्रमांक 8 वर तुम्हाला दिसून जाईल. या ठिकाणी जी न्यूज आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की इंडिया आणि चायनामध्ये जो काही सीमा संघर्ष आहे तो चर्चेच्या माध्यमातून सॉल्व्ह केला जाईल, अशा प्रकारची ती न्यूज आहे. या ठिकाणी जो काही आपला प्रश्न बनतो तो इंडिया चायना बॉर्डरवर आधारित आहे. सरळ ते प्रश्न पाहूया.
भारत चीन सीमेची एकूण लांबी किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आपला आहे अंदाजे 3000 किलोमीटर ही भारत आणि चीन यांची सीमा आहे, बी अंदाजे 4000 किलोमीटर ही भारत आणि चीनची सीमा आहे, सी 5000 किलोमीटर आणि शेवटी पर्याय डी आपला आहे मित्रांनो 6000 किलोमीटर। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे भारत आणि चीन यांच्या दरम्यानची जी काही एकूण सीमा आहे ती अंदाजे 4000 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी आपण अफगाणिस्तान सोबत बॉर्डर शेअर करतो, त्यानंतर या ठिकाणी चीनची जी काय बॉर्डर आहे ती भारताला लागून पुढे या ठिकाणी अरुणाचल प्रदेश पर्यंत चायनाची बॉर्डर पसरलेली आहे। या ठिकाणी चीन आणि भारत यांच्यामध्ये जी काही सीमेची एकूण लांबी आहे ती अंदाजे 4000 किलोमीटरच्या आसपास असलेली आपल्याला दिसते। म्हणजे प्रश्न क्रमांक 9चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। वास्तविक सीमारेषा LOC कोणत्या प्रदेशात भारत चीनला वेगळं करते, अशा प्रकारचा आपला प्रश्न क्रमांक 10 आहे, ज्या ठिकाणी आपला पर्याय ए आहे मित्रांनो पश्चिम सीमा, पर्याय बी या ठिकाणी आपल्या समोर आहे उत्तर सीमा, पर्याय सी आपल्या समोर आहे पूर्व सीमा आणि शेवटी पर्याय डी आपल्या समोर आहे मित्रांनो दक्षिण सीमा। तर या ठिकाणी पहा ही जी उत्तर सीमा आहे त्या उत्तर सीमेला आपण अफगाणिस्तान सोबत सीमा साझा करतो, परंतु चीन सोबत जी काही आपली सीमा आहे ती पूर्व भागामध्ये आहे, जे काही नॉर्थ ईस्ट स्टेट आहे ज्यांना आपण 7 सिस्टर स्टेट असं म्हणतो त्या भागामध्ये म्हणजे पूर्व भागामध्ये या ठिकाणी चीन आणि भारत यांच्यामध्ये जी काही सीमा आहे तिला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजेच LAC या नावाने ओळखतात। म्हणजे प्रश्न क्रमांक 10चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 29 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर न विसरता जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी वारंवार तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।